हिंगोलीमध्ये पावसामुळे ऊसांची वाढ खुंटली आहे. ऊस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. अवकाळीमुळे बळीराजा हवाल दिलाय. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी. हिंगोलीच्या तुपा परिसरामध्ये बघू शकता की या ठिकाणी हे एक ऊसाचं शेती आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या परिसरामध्ये ऊसाची शेतकरी लागवड करतात. मात्र या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण जे आहे ते आता या शेतामध्ये अद्याप आता पाऊस थांबलेला आहे. जवळपास 15 ते 20 दिवस झाले संपूर्ण पाऊस थांबलेला आहे. मात्र या ठिकाणी बघताय की कशा प्रकारे या शेतामध्ये पाणीच पाणी होतं. अशा प्रकारे ऊस खाली पडलेला आहे आणि या संपूर्ण ऊस परिपक्व होण्याच्या अगोदर या ठिकाणी काळा पडताना पाहायला मिळतात आणि संपूर्ण ऊसांची परिस्थिती अशाच प्रकारे या भागामध्ये आहे. ते शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. गेल्या वर्षी याच दिवसात पहिल्यांदा जेव्हा हार्वेस्टर आले होते तेव्हा आमची तोड चालू होती आणि यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळं एकतर ऊसाची वाढ झालेली नाही. तुम्ही बघू शकता अतिशय खालावलेली ऊसाची परिस्थिती. हे असा हात जरी लागला तरी ऊस उपटून येतो आणि यांची जाडी सुद्धा भरली नाही आणि मला वाटत नाही या ऊसाला कुठलाही कारखाना नेईल किंवा याची तोड करून नेईल आणि अतिशय खराब परिस्थिती आहे. तुम्ही बघू शकता हे पिलं सुद्धा निघलेले आहेत. खूप दुर्दैवी यावर्षी आहे शेतीचं आणि ऊस शेतीचं. तसं पाहिलं तर नगदी पीक म्हणून ओळखलं जाणार आमचं ऊस, सोयाबीन वगैरे पूर्ण गेलंय. संपूर्ण ऊस आता या ठिकाणी काळा पडलेला आहे. ऊसांची वाढ देखील खुंटलेली आहे. ऊस तोडू सुद्धा शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणची झालेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. सरकारनं या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.